सर्वांना हाय हॅलो नमस्ते वेलकम टू स्मार्ट फूड लॅब. हे आहे तोतापुरी आंब्यापासून बनवलेले आम पापड. एकदम मार्केटसारखे दिसणारे हे आम पापड. यामध्ये आपण कोणताही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीये. खूप कमी साहित्यामध्ये बनवून हे होतात. एकदम आंबट गोड अशी त्याची चव लागते. हे पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि बनवायलाही हे खूप सोपे आहेत. सर्वात आधी मी इथे 600 ग्राम एवढे 2 तोतापुरी आंबे घेतलेले आहेत. हे आंबे आपण स्वच्छ धुवून त्याला कट करून घेणार आहे आणि त्याच्यामधला पल्प आपण काढून घ्यायचा आहे. आपण आम पापड हे प्रॉपर पिकलेल्या आंब्यापासून सुद्धा बनवू शकतो. हे तोतापुरी आंबे ऑलरेडी गोड असल्यामुळे इथे साखर मी कमी प्रमाणात वापरणार आहे. एकदम नॅचरल पद्धतीने आपण हे बनवणार आहे. कोणतेही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह आपण यात वापरायची गरज नाहीये. मार्केटवाल्या आम पापडपेक्षाही हे खूप छान लागतात. आता आपण हा सगळा पल्प एका कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये 3 ते 4 काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर जवळपास आपण 1 कप एवढं पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचंय आणि कुकरचं झाकण लावून त्याला मंद आचेवर 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचंय. आता दालचिनी आणि काळी मिरी यामधून काढून घ्यायची. आता याला मोठ्या गाळणीमधून आपण काढून घेऊयात. आंब्याचे धागे आपल्याला वेगळे करायचे. इथे मी एक मोठी गाळण घेऊन त्यामध्ये हा पल्प सगळा ओतून घेते आणि आपण जे काळी मिरीचे जे काही राहिलेले कण असतील ते आपल्याला ह्यामधून सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि प्युअर पल्प आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि जर जे कोणते चंक्स राहिले असतील शिजायचे ते आपल्याला चमच्याने दाबून दाबून छान त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. आता ही कढईमध्ये काढलेला पल्प मी शिजायला ठेवूया. जवळपास 5-1 मिनिट आपल्याला ह्याला शिजवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण चवीनुसार सेंधव मीठ किंवा काळं मीठ म्हणू शकता ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया. 5-1 मिनिटांनी त्यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर टाकूयात. मी साखर इथं बेतानेच घेतलेली आहे कारण तोतापुरी आंबे ऑलरेडी गोड होते. तर जवळपास या कन्सिस्टन्सीचं मिश्रण झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि इथे एका प्लेटवरती थोडंसं तेल टाकून मी पसरून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण यामध्ये ओतून घेते. तर हे मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये छान पसरवून घ्यायचं आहे. मी हे मिश्रण जवळपास 2 दिवसासाठी उन्हामध्ये ठेवलं होतं. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही एक एक्स्ट्रा दिवस हे आपण फॅनखाली ठेवू शकतो. त्यानंतर आम पापड आपले रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता हे खूप इझिली इथे निघत आहे आणि याचा शाईन वगैरे पण खूप छान आलेले आहे. आता आपण याला कट मारून घेऊयात. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये त्याला कट मारू शकता. मी इथे त्याला रोल सुद्धा बनवणार आहे आणि चौकोनी पिसे सुद्धा करणार आहे. तर तुम्ही बघू शकता एक छान ग्लेज याच्यावरती आलेली आहे. मी हे आम पापड प्लेन ठेवलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर जिरे ॲड करू शकता किंवा चिली फ्लेक्स ॲड करू शकता. साधारणतः हे आम पापड बाहेर ठेवले तर 10 ते 12 दिवस हे टिकू शकतात. फ्रीजमध्ये जर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर ते अजूनही जास्त दिवस टिकतात. तर ही खूप छान रेसिपी आहे आणि खूप कमी वस्तूमध्ये कमी मेहनतीमध्ये हे बनतात. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हे कसे बनले आहेत. तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.